राहुलवरून अजित आणि कविताचे रोजच भांडण होत असे. फक्त 2च वर्ष लग्नाला झाले असून सुद्धा या नवरा बायकोचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते. अजितला नेहमी त्या सुखासाठी कविताकडे मागणी करावी लागायची, पण कविता नेहमीच त्याला भांडण करून आपल्यापासून दूर ठेवायची. अजितचा स्वभाव हा शांत होता, म्हणून तो कधीच काही गोष्टी मनावर घेत नसे. तिथेच सोडून तो आयुष्य आनंदाने जगण्याचा विचार करायचा आणि बायकोला समजून घ्यायचा, कारण तो मनापासूनच बायकोवर प्रेम करायचा. पण बायको मात्र नेहमीच चिडचिड करत असे आणि भांडत असे. राहुल कविताचा भाचा होता. आपल्या शिक्षणासाठी तो आपल्या आत्याकडे आणि मामाकडे राहत होता. राहुल वाईट मित्रांच्या संगतीत राहून वाईट नादाला लागला होता. अजित नेहमीच त्याच्या काही गोष्टींची विचारपूस करत असे. ही गोष्ट मात्र कविताला आवडत नव्हती. तो माझ्या भावाचा मुलगा आहे, कधीच काही वाईट करणार नाही. तुम्ही त्याला असे वेडेवाकडे प्रश्न विचारत जाऊ नका, असं ती अजितला बोलत असे. पण अजित कविताला बोलायचा, अगं मी त्याच्या चांगल्यासाठीच विचारत असतो. तो आपल्याकडे इथे राहतो म्हणजे आपली जिम्मेदारी आहे. पण कविता कधीच अजितला समजून घेत नव्हती. ती त्याच्यासोबत भांडण करत असे. एके रात्री अजित कामावरून थकून घरी आला होता. त्यानं जेवण केलं आणि झोपायला रूममध्ये आला. त्याला काही केल्या झोप येतच नव्हती. त्याला मानसिक तशीच शारीरिक गोष्टींचीही गरज होती आणि म्हणून तो आपल्या बायकोला जवळ करण्याचा प्रयत्न करतो. पण ती लगेचच त्याला आपल्यापासून दूर ढकलते आणि बोलते, हे बघ अजित, मला असा हात लावत जाऊ नको, मला आवडत नाही, घे झोपून आता. तेव्हा अजित बोलतो, अगं कविता, आपल्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाले आहेत आणि तू इतक्या लवकरच मला तुझ्यापासून दूर करते आहेस. तू थोडंसुद्धा मला समजून घेत नाहीस. तेव्हा कविता त्याला बोलते, हे बघ अजित, लग्नाला जरी 2 वर्ष झाले तरी रोजच तू जर माझ्याकडून हनीमूनची अपेक्षा करत असेल तर ते शक्य नाही. मला अजिबात या गोष्टी आवडत नाहीत. माझ्यापासून तू दूर राहत जा. मला हात लावत जाऊ नकोस इथून पुढे, असा डायरेक्ट मला अजिबात सहन होत नाही. इतकं म्हणून ती लगेचच झोपून गेली. पण इकडे अजितला खूप वाईट वाटलं. त्याला झोप येत नव्हती म्हणून तो असाच फोन बघत होता आणि तितक्यातच त्याला फेसबुकवरून त्याच्या कॉलेज मैत्रिणी म्हणजेच आरतीचा मेसेज आला. त्याला खूप छान वाटलं. त्यानं पण तिला मेसेज केला. दोघं पण बराच वेळ एकामेकांशी बोलले. आता रात्री बोलता बोलता कधीतरी त्याला झोप लागली. दुसरा दिवस राहुलने आपल्या आत्याकडे 10,000 रुपये मागितले. कविताने त्याला विचारले, अरे पण 8 दिवसांपूर्वी मी तुला पैसे दिले होते ना, तरी परत का पाहिजे? आत्या, मला ट्रिपला जायचं आहे म्हणून पाहिजे, त्यानं सांगितलं. ठीक आहे, मी देते. तोच अजित नाश्त्यासाठी आला. तो कवितावर नाराज होता, पण तरी तो शांततेने नाश्ता करायला बसला. लगेच कविताने त्याच्याकडे पैसे मागितले. का हवेत? त्यानं विचारलं. आपल्या भाच्याला ट्रिपला जायचं आहे म्हणून पाहिजे, तिनं त्याला सांगितलं. आता अजित बोलला, राहुल, तुला आत्ता पैसे दिले होते, तू कुठे खर्च करतोय? तोच कविताने भांडायला सुरू केलं. तुमच्याकडे दुसऱ्यांना द्यायला पैसे असतात, पण माझ्या माहेरच्यांना द्यायला नेहमीच नसतात. त्याला जायचं आहे तर जाऊ द्या ना ट्रिपला. अजित लगेचच तिला समजावत बोलतो, हे बघ कविता, मी त्याला पैसे द्यायला तयार आहे, पण आपण त्याची सगळी काही चौकशी केली पाहिजे ना, की तो कुठे जातो, कधी जातो, कशासाठी जातो, परत घरी कधी येतो, हे आपण नाही मग कोण विचारणार आणि कोण बघणार? जर पुढे मागे काही झालं तर त्याचे घरचे मात्र तुला आणि मलाच नावं ठेवतील की आमच्या मुलाकडे नीट लक्ष दिलं नाही. तो वाईट मार्गाला जात होता तरी कुणी त्याला बोललं नाही.
मग काय उत्तर देशील त्या सगळ्यांना? आता कविता बोलते, हे बघ अजित, तो चांगला मुलगा आहे, अभ्यासू आहे, म्हणूनच माझ्या दादाने माझ्याकडे त्याला शिकायला पाठवलं. त्याचा नंबर इथे इंजिनिअरिंगला लागला म्हणूनच पाठवलं ना, नाहीतर कशाला त्याला आपल्याकडे इकडे पाठवलं असतं. अगं हुशार आहे म्हणूनच तुला सांगत आहे, त्याच्याकडे नीट लक्ष देत जा, नाहीतर काहीही अनर्थ घडेल. पण कविता मात्र त्याचं बोलणं नेहमीच दुर्लक्ष करून त्यालाच उलटून उत्तर देत असे आणि आपल्या भाच्याची साईड घेऊनच ती बोलत असे. त्या पण दिवशी त्या दोघांचीही खूप भांडणं झाली. कविता रागातच रूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करून बसली. इथे आता अजितनेच शांतता घेतली. कविताला तो वारंवार सॉरी बोलत होता. ठीक आहे, माझंच चुकलं, नाही विचारणार इथून पुढे त्याला काही, तो तिला बोलत होता. दरवाजा उघडण्यासाठी सांगत होता, पण कविता त्याला एकही उत्तर देत नव्हती. स्वतःला रूममध्ये बंद करून ती बसली होती. आता अजितसाठी हे नेहमीचंच झालं होतं. त्याने आपल्या खिशातून 10,000 रुपये काढले आणि राहुलच्या हातावर टेकवले आणि जा, कुठे ट्रिपला जायचं तेही बोलला. पण मजा करण्याबरोबरच अभ्यास करायचं मात्र विसरू नकोस. तुझ्या घरच्यांनी खूप आशेने तुला इतकं दूर शिक्षणासाठी पाठवलं आहे, हे सुद्धा विसरू नको. अजित आता विचार करतच घराच्या बाहेर पडला. मनात त्याचा एकच विचार चालू होता, हे असं कधीपर्यंत चालेल? आपली बायको कधी आपल्याला समजून घेईल? मी कितीही चांगलं सांगितलं तरी तिला ते वाईटच वाटतं. मी राहुलला इतकं जीव लावतो, त्याला माझ्या कुटुंबातील मानतो, तरीसुद्धा त्याच्यावरून कविता माझ्यासोबत भांडण करत असते. रात्री झोपताना काही गोष्टी मी तिच्याकडून मागितल्या तर तिला त्या द्यायलाही माझ्यासाठी वेळ नसतो. कित्येक महिने झाले मला आठवत नाही की आमच्यात संबंध कधी पडले असेल ते. आता तो खूपच नाराज होऊन विचार करत असतो, अशा या नात्यात राहण्यापेक्षा आम्ही दूर झालेलो योग्य आहे का? आता तिच्यापासून दूर राहण्याचे विचार तो करत होता. असला नवरा बायकोचं नातं काय कामाचं, ज्यामध्ये प्रेम संबंधच नसतील. तिला जर माझ्याबद्दल काही भावनाच नसेल तर अशा नात्यात मी तिच्यासोबत राहून तरी काय उपयोग? तो कवितापासून दूर राहायचा आता विचार करू लागला होता, कारण त्याला आता हे सगळं काहीच सहन होत नव्हतं. त्याच्याकडे भरपूर असा पैसा होता, स्वतःचा बंगला, गाडी, सगळं काही होतं त्याच्याकडे. पण बायकोचं सुख त्याला मिळत नव्हतं. शारीरिक गरज त्याची पूर्ण न झाल्यामुळे तो त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावरही निराश राहत असे, चिडचिड करत असे आणि त्या गडबडीतच त्याच्याकडून कामातसुद्धा काही चुका होऊन जायच्या, ज्यामुळे त्याला त्याच्या बॉसचे बोलणेही ऐकावे लागायचे आणि म्हणूनच त्याच्या मनात असा तिच्यापासून दूर राहण्याचा विचार आला होता. तो आपल्या नवऱ्या बायकोच्या नात्याला आता एक शेवटचा चान्स द्यायचं ठरवत होता मनोमन. म्हणून त्याही रात्री त्यानं स्वतःला शांत ठेवून माघार घेऊन आपल्या बायकोची समजूत काढली. तिला तो सॉरी बोलला, पण त्याची बायको याही वेळी त्याला न समजून घेता भांडण करून रुसून बसली. त्यानं तिला बरंच मनवलं आणि तिला जवळ करण्याचा प्रयत्नही केला, पण नेहमीप्रमाणे तिनं त्याला स्वतःपासून दूर ढकललं. तुला सांगितलेलं समजत नाही का अजित, माझ्याजवळ तू यायचं नाहीस ते. मला या गोष्टी अजिबात आवडत नाही. झालं लग्न आपलं, इतके दिवस केलंच ना आपण हे सगळं. मला हे आवडत नसतानाही ती त्याला रागवून बोलत होती. तो मात्र डोळ्यात पाणी येऊन तिच्याकडे बघत होता. तिला त्याच्या त्या इमोशनचा, त्याच्या त्या नाराजगीचं किंवा त्याच्या कुठेतरी मन दुखलं असेल याचा काहीही एक फरक पडत नव्हता. आपलं स्वतःचं सेपरेट ब्लँकेट घेऊन ती आता झोपून गेली. इकडे मात्र आजही त्याचा डोळा लागला नाही. मग काय, त्यानं आरतीला मेसेज केला, तिनंही त्याला रिप्लाय केला. मेसेजवरून आज फोनवर बोलणं झालं. तू कुठे राहतेस, अजितनं आरतीला विचारलं. आरतीने सुद्धा आपला ॲड्रेस त्याला दिला. अजितने तिला विचारलं, इतके दिवस तू कुठे गायब होतीस? कॉलेज संपलं तसं तू कुठेही दिसली नाहीस.
तेव्हा आरतीनं त्याला सांगितलं की नवऱ्यासोबत मी UKला राहत होते, पण गेल्या 6 महिन्यांपासून मी इथे इंडियामध्ये आलेली आहे, म्हणूनच त्या दिवशी तुला मेसेज केला होता. आता आपण उद्या भेटूयात का? आरतीनं त्याला विचारलं. आणि हो, भेटू ना, मी उद्या नक्कीच येतो, तू दिलेल्या ॲड्रेसवर, त्यानंही हसूनच तिला सांगितलं. बराच वेळ गप्पा मारून त्या दोघांनी फोन ठेवला. आज कुठेतरी त्याला छान वाटलं होतं आणि त्या आनंदातच तो आज झोपलाही. ठरल्याप्रमाणे तो आपला आवरून ऑफिसला निघाला. ऑफिसवरून लवकर सुट्टी घेऊन आरतीनं पाठवलेल्या त्या ॲड्रेसवर तो गेला आणि घराची बेल वाजवली. आणि समोर असं आरतीला साडीमध्ये बघून तो तिच्याकडे बघतच राहिला, कारण आरती खूपच सुंदर दिसत होती. तेव्हा आरती त्याला बोलली, काय झालं अजित, असा का बघतोयस? अगं, कॉलेजच्या क्रशला असं समोर बघून थोडं वेगळंच वाटत आहे मला. आता आरती हसली आणि तिनं त्याला विचारलं, मी तुझी क्रश होते? तर मग आधी का सांगितलं नाहीस तेव्हा? अगं, सांगण्याची कधी हिंमतच झाली नाही माझी. तो हसूनच तिला बोलला. अरे, जर तू मला सांगितलं असतं की मी तुझी क्रश आहे, तर आज आपण दोघे असं एकामेकांसमोर उभं नसतो, लग्न करून आपला संसार करत असतो. ती मजाकमध्येच त्याला बोलली. दोघंही हसून आता एकत्रच घरामध्ये गेले. इकडूनच्या तिकडूनच्या कॉलेजच्या बऱ्याच गप्पा त्यांनी सोबतच मारल्या. आता अजितनं तिला आपल्या मॅरिड लाईफबद्दल विचारलं. तुझे मिस्टर काय करतात ते विचारलं. तेव्हा मात्र आरतीचा चेहरा पडला आणि ती अजितला बोलली, लग्न झाल्याबरोबर फक्त 1 वर्ष आम्ही दोघं सोबत होतो. नंतर माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचं रोहितचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आले. म्हणजे तो मला चीट करून त्याच्या मैत्रिणीसोबत गेल्या कित्येक वर्षांपासून राहत होता, हे मला समजलं. मग काय, मी त्याच्यापासून दूर इथे राहू लागले. आमचा अजून तलाक झाला नाही, अजूनही आम्ही नवरा बायकोच आहोत, पण आम्ही सोबत एकाच घरात राहत नाही. रोहित त्याच्या गर्लफ्रेंडकडेच असतो आणि मीही इथे एकटी. अजितला वाईट वाटलं आणि तो तिला लगेचच सॉरी बोलला. आरती त्याला बोलली, मला आता त्या गोष्टींचं काहीही वाटत नाही. मी स्वतःला समजावलं आहे. एकटे राहण्याची आता मला सवयही झाली. उलट रोहितशिवाय मी खूपच खुश राहते. जिथे फिरायचं तिथे फिरून येते, जे खायचं ते खाते, जिकडे जायचं तिकडे जाते. माझ्या मनाची मीच मालकीण आहे आता. म्हणून सॉरी म्हणू नकोस, मी तर खूप खुश आहे. आरती हसूनच त्याला बोलते. आता आरती लगेचच अजितला प्रश्न विचारते, तुझी मॅरिड लाईफ कशी सुरू आहे? मुलं वगैरे झालेत की नाही अजून? खूप मोठ्या पोस्टवर गेला आहेस तू, असं ऐकलं होतं मी आपल्या मित्रांकडून. तेव्हा अजित हसूनच तिला बोलतो, हो, खूप प्रगती केली आहे मी, पण माझी मॅरिड लाईफ इतकी काही खास चालू नाही. अगदी तुझ्यासारखीच माझीही स्थिती आहे. माझी बायको कविता ही नेहमीच माझ्यासोबत भांडण करत असते ग. तिला कितीही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही ती त्याच्यामध्ये चुकाच काढत असते. प्रेम तर आता अजिबातही राहिलं नाही आमच्यात. सारखा कसला आणि कसला गैरसमज करते आणि माझे मन दुखवते. तो बोलता बोलता शांत झाला. खरं तर हे एक चांगले मित्रमैत्रीण जेव्हा भेटतात, त्यांचे मन ते एकमेकांजवळ मोकळं केल्याशिवाय राहत नाही. आरती आणि अजित पण कॉलेजमध्ये चांगले मित्र आणि मैत्रीण होते. त्याला आरती तेव्हा खूप आवडायची, पण त्याचा स्वभाव असा शांत होता, म्हणून त्यानं तिला कधीच विचारलं नाही. आणि आज अशा प्रकारे ते दोघंही भेटले होते आणि आज त्याला त्या गोष्टीसाठी खूपच पश्चाताप होत होता. काश त्यानं तेव्हा आरतीला प्रपोज केलं असतं, तर आज ती त्याची बायको असती. दोघांमध्येही प्रेम असतं, दोघांचाही संसार सुखात चालू असता. हाच विचार त्याच्या मनामध्ये येत होता. दोघंही मित्रमैत्रीण खूप दिवसांनी भेटल्यामुळे बऱ्याच गप्पा मारून तो आता तिला बाय करून
आपल्या घरी निघाला. घरी जात असताना त्याला राहुलच्या कॉलेजमधून फोन आला. तुमचा राहुल कॉलेजला नियमितपणे येत नाही. त्याचे 3 सब्जेक्ट फेल झालेले आहे. कॉलेजची फीसुद्धा त्यानं पूर्ण अशी भरली नाही. आता मात्र अजितचा परत पारा चढतो. तो मनातच विचार करतो की असे नातेवाईकांमधील मुलं खरंच घरी शिकायला आणू नये, कारण त्यांचं जर काही वाईट झालं, बॅक लागले, तर सगळा दोष मात्र ते मुलं ज्यांच्या घरात राहत असतात त्यांच्यावरच येतो. आता तर त्या कविताचं डोकंही सध्या कुठे बिझी असतं कुणास ठाऊक. तिला काहीही सांगायला गेलं तर ती परत माझ्यावरच बरसते. आता तो घरी पोहोचल्याबरोबर राहुलला बोलवतो आणि कॉलेजमधून फोन आला होता ते सांगतो. तुझे 3 सब्जेक्ट बॅक कसे राहिलेत याचे कारण तो राहुलला विचारतो. तुला सगळं काही अवेलेबल असताना तू असं कसं करू शकतोस? फी भरायला दिलेले पैसे तू कुठे वापरलेस? एका पाठोपाठ बरेच प्रश्न राहुलला आता अजित विचारतो. ते ऐकून राहुल घाबरतो आणि आपल्या आत्याच्या मागे जाऊन तो शांत उभा राहतो. त्याला माहिती होतं अजित मामांच्या बोलण्यापासून आता फक्त आणि फक्त आपल्याला आत्याच वाचवू शकते. खरं तर कविताचं इथेच चुकत होतं. तिनंसुद्धा आपल्या भाच्याचा कान पकडून त्याला विचारायला हवं होतं. त्याच्याकडून प्रश्नांची उत्तरं घ्यायला हवे होते. भावाला फोन करून सांगायला हवं होतं की तुमचा मुलगा इथे काय करत आहे. पण तिनं असं काहीही न करता आपल्याच नवऱ्याला त्याच्यावरून बोलणे केले, काहीही रागवली. अजित मात्र आता पुढे काहीही न बोलता तुझा भाचा आहे, तू बघून घे. त्याचं जर काही बरं वाईट झालं, काही वाईट गोष्टी तुला ऐकायला आल्यात, तर तू आणि तुझा तो भाऊ तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. मला आता अजिबात मध्ये घेऊ नका म्हणत तो आपल्या रूममध्ये निघून गेला. इकडे कविता आपल्या भाच्याला काही नाही, नको टेन्शन घेऊस, मी आहे ना, मी बघेल त्यांच्याकडे, तू तुझा अभ्यास कर म्हणत आपल्या रूममध्ये आली. आज तिला अजितमध्ये थोडासा पहिल्यांदा बदल वाटला. अजितनं आज तिच्याजवळ यायचा प्रयत्नही केला नाही. तो आज तिच्या अगोदरच झोपलेला होता. तिनं येऊन रूममध्ये जरा बडबड केली. त्या बडबडीनेही त्याला काहीच फरक पडला नाही. नवऱ्याला काही फरक पडत नाही बघून तीही आता झोपून गेली. असेच दिवस जात असताना एक दिवस अजितला खूपच एकटं वाटत होतं. बायकोकडून प्रेम भेटत नव्हतं हे त्याला माहीतच होतं. म्हणून अशातच तो परत एकदा आरतीकडे गेला, कारण तीच त्याला फक्त समजून घेत होती, त्याला आनंद देत होती, त्याला हसवत होती. म्हणून आरती ही त्याच्यासारखीच एकटी होती आणि तोही एकटा होता. त्याचं पूर्ण मन त्यानं आरतीसमोर आज व्यक्त केलं. एकटं वाटतं, काय करावं ते सुचत नाही, हे सगळं काही तो आरतीजवळ आज बोलला. आरतीची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती, म्हणून तिनं त्याला लगेचच समजून घेतलं. आता आपण दोघांनीही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या दोघांची ही नाव ही एकाच समुद्रात वाहत आहे. आजपासून आपण दोघांनी एकामेकांची काळजी घ्यायची असे दोघंही ठरवतात आणि एकामेकांच्या गळ्यात पडतात. मित्र मैत्रीण तर ते अगोदरच कॉलेजपासून होते, पण आज त्याच्यापेक्षा त्यांचं नातं हे पुढे गेलं होतं. जे बायकोकडून त्याला मिळालं नाही, आरतीनं ते आज त्याला दिलं होतं. एखादा पुरुष जेव्हा स्वतःला एकटं फील करतो तेव्हा गरज असते त्याला प्रेमाची. ती गरज आरतीनं त्याची पूर्ण केली होती. आरती आणि अजित हे आज पूर्णपणे मनापासून एकत्र झाले होते. त्यांच्यामध्ये आजपासून अनैतिक संबंध सुरू झाले होते. दोघांनीही एकामेकांना स्वीकारलं होतं. असेच काही दिवस गेले. अजित आता खूपच खुश राहायला लागला होता, आनंदी राहायला लागला होता. त्याला आता कविताचं असं वागणंही खटकत नव्हतं. तिची कितीही बडबड चालू असली तरीही तो शांत बसत असे, तिला डोकं लावत नसे. जे करायचं ते कर असं म्हणत असे. त्याला तर वाटायला लागलं होतं की त्यानं आरतीसोबत लग्न करावं आणि कविताला तलाक द्यावा, पण ही गोष्ट
त्यानं अजून आरतीला बोलून दाखवली नव्हती, पण लवकरच तो आरतीला लग्नासाठी आता विचारणार होता. एक दिवस कविता आणि राहुल हे कुणाच्या तरी लग्नासाठी गेले होते, म्हणून अजित आरतीला आपल्या घरी घेऊन आला. तिचं घर बघून आरती तर फारच खुश झाली. इतकं मोठं घर, बापरे किती छान, ती बोलू लागली. हे घर आता आपलंच आहे, अजित आरतीला बोलू लागला. तेव्हा आरती त्याला बोलली, म्हणजे अजितनं आता आपल्या मनातलं तिला सांगितलं. मीही माझ्या लग्नात खुश नाही आणि तूही तुझ्या लग्नात खुश नाही, पण आपण दोघे एका संबंधात अडकलो आहे. एकामेकांवर आपण दोघंही प्रेम करतो, तर दोघेही आता आपल्या पार्टनरला तलाक देऊन टाकू आणि आपण दोघंही लग्न करू. कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. तूच आता माझ्यासाठी सगळं काही आहे. कारण कवितासोबत आता मी राहू शकणार नाही. जिथं प्रेम नसतं ना, तिथे एकत्र राहून उपयोग नाही. तो आपलं मन तिच्यासमोर व्यक्त करतो. तिलाही फारच आनंद होतो, कारण तिलाही इतका प्रेम करणारा नवरा जो मिळणार होता. पहिल्या नवऱ्यानं तर तिला धोका दिला होता आणि अजित तिच्यावर इतकं सारं प्रेम करत होता, म्हणून ती लगेचच त्याला लग्नासाठी होकार देते. पण तलाकबद्दल मला माझ्या पार्टनर रोहितसोबत आता बोलावं लागेल हेही सांगते. एखादा आठवडा आपण विचार करूया आणि मग लग्न, असं दोघंही ठरवतात आणि तोच अजित तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आज घरात कोणीच नाही असं बोलतो. ते सगळं काही विसरून प्रेम करायला सुरूच करतात की घराचा दरवाजा उघडतो. राहुल आपल्या डोळ्यांनी आपल्या अजित मामाला आणि त्याच्यासोबत एका सुंदर अशा स्त्रीला बघतो. राहुलला बघून अजित आणि आरती पटकन सावध होतात. अजित लगेचच राहुलला विचारतो की तू तर आज तुझ्या आत्यासोबत बाहेर गेला होतास ना, मग इतक्या लवकर का आलास? ते माझी असाइनमेंट अपूर्ण होती, त्यामुळे पूर्ण करायची होती, म्हणून आत्यासोबत गेलो नाही. तुम्हाला आत्यानं सांगितलं नाही का? तशीही तुझी आत्या मला कुठे काय सांगते, तर ही गोष्ट सांगेल, तो हसूनच बोलला आणि राहुलला आपल्या कॉलेजची मैत्रीण आरतीसोबत ओळख करून दिली. आरती जरा घाबरलीच. हा राहुल कविताला आपल्याबद्दल काही सांगणार तर नाही ना? ती अजितला हळूच बोलली. काय करेल हा राहुल? कविताला आपली चूक समजेल की नाही? अजित कवितापासून दूर होईल का? तलाक घेऊन आरतीसोबत लग्न करेल का? आरतीचा नवरा आरतीला इतक्या सहजासहजी अजितचं होऊन देईल का? की वेगळंच काही यांच्या नशिबात होईल? हे सगळं काही आपण पुढे स्टोरीमध्ये बघूया. काय काय घडू शकतं हे बघण्यासाठी स्टोरी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि स्टोरी आवडत असेल तर आत्ताच लाईक नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या कथेला. कविता आणि अजित या दोघांचे लग्न होऊन आता 2 वर्ष झाले होते. त्यांचं अरेंज मॅरेज झालं होतं. कविता अजितच्या नात्यातीलच एक मुलगी होती. लग्न झालं तसे तो तिला आपल्यासोबत पुण्याला घेऊन आला होता. स्वतःचं घर होतं त्याचं पुण्यात. अजित पुण्यात एका मोठ्या IT कंपनीमध्ये काम करत होता. कविता आणि अजितचे वैवाहिक जीवन इतकं काही चांगलं चालू नव्हतं. लग्नानंतर काही महिने कविता अजितसोबत चांगली राहत होती, पण जशी जशी ती त्याच्यासोबत त्याच्या घरात राहायला लागली तशी तशी ती बदलत चालली होती. ती दिसायला सुंदर होती. नवरा चांगल्या कामाला असल्यानं घरात तिला कशाचीच काही कमी पडत नसे. सगळं काही सांगण्यापूर्वीच अजित घरात आणत असे. तो तर कविताला सुद्धा खूपच जीव लावत असे, पण कधीकधी तो खूपच नाराज व्हायचा जेव्हा कविता त्याला आपल्याजवळ येऊ देत नसे. खरं तर कविता त्याच्यासोबत खूप चांगलं राहायची, पण झोपायचं नाव काढलं की ती त्याला आपल्याजवळ येऊच देत नसे. तुला रोज रोज तेच लागतं किंवा काहीतरी वाईट बोलून ती अजितचे मन दुखवत असे. अजित मनाने खूपच चांगला होता. तो जास्त मनावर घ्यायचं नाही. लग्न झाल्यावर एखाद्या वर्षानं अजितला कविताच्या भावाचा फोन आला की त्याच्या मुलाचं ॲडमिशन पुण्यातीलच एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले आहे, तर त्याला एखादा महिना तुमच्या घरी ठेवा. त्याला रूम मिळाली
की आम्ही त्याला रूमवर शिफ्ट करू. अजित मनाने खूपच चांगला होता. त्याने लगेचच कविताच्या भावाला सांगितलं, रूमवर का? आपलं घर आहे ना, तो कविताचा भाचा आहे. तसं पण आमचं घर खूपच मोठं आहे. तो आमच्याकडे इथेच राहील आणि कविता आणि माझे लक्ष पण त्याच्यावर राहील. म्हणजे तुम्हाला पण काही त्याचं टेन्शन राहणार नाही. आता तर कविताच्या भावाला खूपच आनंद झाला. तुम्ही खूपच चांगले आहात. माझ्या बहिणीला नशिबाने तुमच्यासारखा नवरा मिळाला. अशी बरीच स्तुती अजितची तिच्या भावाने केली. आता कविताचा भाचा राहुल पुण्याला त्यांच्या घरी राहण्यासाठी आला होता. अजित आणि कविता दोघंच असायचे आधी. आता राहुल आल्यानं त्यांच्या घरात मस्ती मजाक होत असे. कविता आपल्या भाच्याला खूपच जीव लावत असे आणि अजित पण त्याला जे काही लागेल ते आणून देत असे. त्याला ऑफिसला जाताना तो कॉलेजला सोडून देत असे. पण राहुल मात्र पुण्यात आल्यावर वाईट संगतीत केला होता. वाईट मित्र त्याचे झाले होते. तो खेड्यातील मुलगा होता. त्याला शहराची जास्त ओळख नव्हती. पण शहरात आल्यावर कॉलेजला गेल्यावर तिथलं पाणी मात्र राहुलला लागलं होतं. ते म्हणजे संगतचा असर म्हणतात ना, तसं. अजित तर जॉबवर असायचा, त्यामुळे त्याचं जास्त लक्ष राहुलवर नव्हतं आणि कविता पण डोळे झाकून आपल्या भाच्यावर विश्वास ठेवत असे. त्याने जर कधी पैसे मागितले तर ती त्याला काहीच न विचारता देऊन टाकत असे. पण अजितला तिची ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती. त्याचं म्हणणं असायचं, तू पैसे दे, पण कशासाठी लागतात त्याला ते विचार. कोणती एक्झाम आहे, कशासाठी गरज आहे, हे सगळं विचारूनच तू त्याला पैसे देत जा. त्याला आपल्या भरवशावर इकडे पाठवलेले आहे. तो वाईट वळणावर गेला नाही पाहिजे. पण कविता मात्र आपल्या नवऱ्याला उलटून उत्तर देत असे, मला माहिती आहे माझा भाचा कसा आहे ते. त्याला नेहमीच कामानिमित्तच पैसे लागत असतात. तो इकडे तिकडे कशातही लक्ष देत नाही. आणि जर तुम्हाला पैसे द्यायचे कंटाळा येत असेल तर देत जाऊ नका. माझी मी सगळं काही ॲडजस्ट करेल. म्हणून ती उलटून आपल्याच नवऱ्याला बोलत असे. पण राहुलकडे नीट विचारपूस कसलीच करत नसे. आणि याचाच फायदा राहुल सुद्धा घेत होता, कारण त्याला त्याच्या आत्याचा पूर्णपणे सपोर्ट होता. अजित आणि कविता लग्नाला जरी 2 वर्ष झाले होते तरी त्यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं आता. कारण कविता आपल्या नवऱ्याकडे अजिबातही लक्ष देत नव्हती. ती सारखं त्याच्यासोबत भांडण करत असे. कोणत्याही गोष्टीवरून त्याला डोकं लावत असे. या सगळ्या गोष्टींना अजित खूप कंटाळला होता. आणि अशातच त्याची कॉलेजची मैत्रीण आरती ही त्याच्या लाईफमध्ये एंट्री घेते. घरातील बायकोच्या भांडणाला कंटाळून बायको शारीरिक गोष्टी पण पूर्ण करत नव्हती म्हणून निराशा होती त्याच्या जीवनात. आणि अशाच मध्ये तो आरतीच्या जवळ गेला आणि त्याचे तिच्यावर प्रेम झाले. दोघांनी पण लग्न करण्याचे ठरवले होते आता. आरतीचा नवरा रोहित हा खूपच लालची होता. आरती त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये 50% मालकीन होती. पण आरतीच्या नशिबात जसा अजित आला तसे तिनं आपल्याला तुझ्याकडून काहीच नको, राहतं घर सोडून आणि तलाक सोडून, असं तिनं रोहितला सांगितलं. रोहित पण जरा विचार करत की कुठलीही माग न करता ही जर मला तलाक देत आहे तर देऊन टाकूया म्हणत कागदपत्र बनवतो. पण ज्या घरात ती राहत होती हे सुद्धा रोहितला तिला द्यावंसं वाटत नव्हतं. आता आरती आणि रोहितचा तलाक 6 महिन्यात होणार होता. आरती जेव्हा कोर्टमधून घरी येत होती तेव्हा तिनं राहुलला काही वाईट मुलांसोबत नशा करताना बघितलं, त्यांना पैसे देताना बघितलं आणि तिनं लगेचच अजितला फोन करून ही गोष्ट सांगितली. अजित पण रागातच घरी आला आणि राहुल इकडे ये म्हणून आवाज देऊ लागला. राहुल कुठेच नव्हता म्हणून अजितनं त्याची बॅग खोलून बघितली तर खरंच त्यामध्ये ड्रग्स पाऊच होत्या. अजित खूपच चिडून आता त्याला आवाज देऊ लागला. राहुल आल्याबरोबर अजितनं त्याला गालात मारली. आमच्या घरात इथून पुढे हे चालणार नाही, तुझ्या घरी तू निघून जा असा म्हणू लागला. तेव्हा कविता परतच त्याची बाजू घेऊ लागली.
तेव्हा अजितनं तिलाही शांत केलं आणि तुझ्या लाडक्या या राहुलला विचार, हा कोणती नशा करतो ते. तेव्हा राहुल बोलू लागला, मला माहिती आहे मामा, तुम्ही माझ्यावर हा आरोप का लावला आहे ते. तुम्हाला आणि त्या लेडीजला मी सोबत इथे बघितलं ना म्हणून. आणि तुम्हाला आता भीती आहे की मी आत्याला सांगून देईल म्हणून तुम्ही असं बोलताय ना. आता कविता खूपच घाबरली. हा काय बोलतोय अजित? कोणती लेडीज आणि कुठे आली होती? म्हणजे तू त्या बाईला माझ्या बेडरूमपर्यंत नेलंस? ती रडूनच अजितला विचारायला सुरू करते. तेव्हा अजित तिला बोलतो, हे बघ कविता, ती माझी मैत्रीण होती. आम्ही कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी होतो. बाकी तुला काही सांगावं अशी मला तरी आता गरज वाटत नाही. आणि आता तुझ्या या भाच्याला जे करायचं ते कर. मला तुमच्या या मॅटरमध्ये पडण्यात पण इच्छा नाही. असं म्हणत तो तिथून निघून गेला. इकडे मात्र कविता विचार करू लागली. अजित आता काही महिन्यांपासून तिला जवळ करण्याचा प्रयत्नही करत नव्हता. तिला काही बोलतही नव्हता हे तिला आठवत होतं. ती आपल्या राहुलला समजावून सांगते आणि आपल्या बेडरूममध्ये येते. अजित जवळ जाते, त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करते. पण अजितसाठी आता आरतीच सगळं काही होती आणि आरतीला त्याला धोका द्यायचा नव्हता. म्हणून तो कविताला बाजूला करत झोपून घेतो. पण कविता मात्र आता खूपच दुःखी होते. माझा नवरा मी जवळ येऊ देत नव्हते म्हणून दुसऱ्या मुलीच्या नादी तर लागला नाही ना, त्याला दुसरं कुणी आवडत तर नाही ना, असं विचार करून गुपचूपच अजितचा फोन घेत तो चेक करते. कारण तिचं मन पण कुठेतरी आता त्याच्यावर संशय घेऊ लागलं होतं. आणि अजित आणि आरतीची ती आता पुढे चॅट वाचते. आता तर तिला धक्काच बसतो की तिचा नवरा दुसऱ्या कुणाचा तरी झाला होता. अजितला जाग आल्यावर तो पटकनच आपला फोन कविताकडून घेतो आणि तिला रागवतो. माझ्या फोनला इथून पुढे तू हात लावू नकोस असंही म्हणतो. कविता काही विचारणार, भांडण करणार तर तोच तिला आज बोलतो की हो, आहे माझं आता दुसऱ्या मुलीवर प्रेम आणि त्यासाठी मजबूर तूच केलं होतंस मला. चिडूनच आता तिला बोलून तो आरतीकडे निघून जातो. इकडे मात्र कविता फारच टेन्शन घेत होती. आपण खरंच चुकलो असं तिला वाटत होतं. पण त्याचा काहीच उपयोग आता होणार नव्हता. कारण सकाळी सकाळी अजित तिचे आणि त्याचे तलाकचे कागद घेऊन कविताला बोलतो, कविता, मला तलाक पाहिजे आहे तुझ्याकडून. मी तुझ्यासोबत आता इथून पुढे राहू शकणार नाही. कविता ते ऐकून खूपच रडायला लागते. मला माफ कर अजित, मी चुकले असंही ती बोलते. आणि त्याला आपलं रहस्य सांगते ज्यामुळे ती त्याच्या जवळ जात नव्हती. की लहानपणी माझ्यासोबत शोषण झाले होते आणि तेव्हापासून मला या गोष्टी अजिबातही आवडत नव्हत्या. जेव्हा जेव्हा आपल्यात हे घडत होतं तेव्हा तेव्हा मला माझं बालपणच आठवत होतं आणि म्हणूनच माझी खूपच चिडचिड व्हायची आणि मी त्यामुळेच तुला माझ्यापासून दूर करायची. पण आता मी डॉक्टरकडे गेली आहे. माझी ट्रीटमेंट पण पूर्ण झाली आहे. मी आता तुला कधीच निराश करणार नाही. तुझ्यावर खूपच प्रेम करेल. मला एक चान्स दे बोलून ती त्याच्या पायाशी बसत रडते. तो तसाच आता तिथून आरतीकडे येतो. त्याला तर काय करावं तेच समजेना. आता तो आरतीला सगळं काही घरात घडलेलं सांगतो. पण त्याला आरती बोलते, हे बघ, मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला तलाक दिला. प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा पण त्या राहुलला मी देऊन टाकला. आणि जर तू माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी माझ्या जीवाचं काही पण करेल. अजितचं आता खरंच मनापासून आरतीवरच खूप प्रेम होतं. त्याला लग्नाचे ते 2 वर्ष एखाद्या सजेप्रमाणे वाटत होते. कारण त्यात त्याला खूपच त्रास झाला होता. त्यानं खूप विचार केला आणि आपल्या बॅग भरून तो कविताला बोलला, हे बघ कविता, तुला जो काही प्रॉब्लेम होता तो तू मला शेअर करू शकत होतीस. आपण दोघांनी मिळून त्यावर उपाय शोधला असता. पण तू फक्त माझ्यासोबत भांडण केलंस. मला तर राहुल आणि तू सारखेच होते. त्याचं पण चांगलं व्हावं म्हणूनच मी त्याला समजावत होतो.
पण त्यानं तुझ्यामुळे माझ्या बोलण्यावर कधी लक्ष दिलं नाही आणि आज त्याला नशेची ही आदत लागली. आता मी तुझ्या भावाला पण हे सांगितलेलं आहे सगळं, आणि तुला जे करायचं ते तू करू शकते. ती फक्त रडत होती. तो लगेचच बोलतो, मला माहिती आहे तुला आता खूपच वाईट वाटत असेल, पण मी आरतीवर आता खरंच खूप प्रेम करतो आणि आपला तलाक झाल्यावर मी तिच्यासोबत लगेचच लग्न करेन आणि तिच्यासोबतच आता राहील. तू पण आता तुझ्या आयुष्यात पुढे जा. माझं घर आज मी सोडून जातोय. तुला इथे जितकं दिवस राहायचं तू राहू शकतेस. कपाटात तलाक पेपर आहेत. सह्या करून तू आता मला ते पाठवून दे, कारण आता मी इकडे परत कधीच येणार नाही. कविता रडत होती. माझं चुकलं असं सांगत होती, पण आज अजित तिला बोलून मोकळं झाला होता आणि आपलं घर सोडून तो कायमचं आरतीकडे राहायला गेला होता. रोहितने पण आरतीला तलाक दिला होता, पण कविता मात्र अजून पण सह्या करत नव्हती. सारखं रडत होती. तिची ती हाल बघून राहुल चाकी दाखवून आरतीला घाबरवत होता की माझ्या आत्या आणि मामामधून तू जा, नाहीतर तुला सोडणार नाही. आरती खूपच घाबरली. तिनं ही गोष्ट अजितला सांगितली. अजितनं आता कविताच्या भावाला सगळं खरं खरं सांगितलं आणि तुमचा मुलगा आणि बहीण तुम्ही इथून घेऊन जा हे पण सांगितलं. कविता पण दुसऱ्या दिवशी आरतीला भेटून म्हणत होती, तुला जे लागतं ते मी देईन, पण माझ्या नवऱ्याला सोडून जा. माझा अजित माझाच आहे. तेव्हा आरती बोलते, हे बघ कविता, तुझा नवरा स्वतःहून माझ्याकडे आला होता आणि आता तर आम्ही लग्न पण करणार आहोत, पण मी तलाक नाही दिला तर कसं लग्न करेल तो. कविता आरतीला बोलते, जरी तू तलाक दिला नाही तरीही मी आरतीसोबत तसंच आयुष्यभर राहील, पण त्या घरी तू असताना मी परत येणार नाही. तुला प्रेम काय असतं ते समजत नाही. आता मी फक्त माझ्या आरतीवरच प्रेम करतो. तू चालती हो. तो कवितावर जोराचा ओरडला. आज पहिल्यांदा अजित कविताला असा ओरडला होता. नाहीतर नेहमी ती ओरडत असे आणि तो शांत होऊन तिचं सगळं काही सहन करत असे. तिची चूक आता तिच्या लक्षात आली होती, पण वेळ निघून गेली होती. आयुष्यात सगळं काही वेळ गेल्यावर समजून घेणं उपयोग नसतो. आधीच जर डोळे उघडले असते तर आज तिचा नवरा तिच्या जवळ असता. आता राहुलला त्याचे आई वडील घरी घेऊन जातात आणि तो तुझ्यामुळेच बिघडला हे कविताला तिचा भाऊ बोलतो. वेळीच जर दाजींसारखे तू त्याला रागवली असती तर तो वाईट मार्गांवर जाण्यापासून वाचला असता आणि तुझ्या वैवाहिक जीवनाचं तू स्वतः वाटोळं केलं. आता कर जे करायचं ते, म्हणून भाऊ पण राहुलला घेऊन निघून गेला. आता त्या मोठ्या घरात फक्त एकटी कविताच होती. खूप विचार करून ती त्याच घरात आपल्या नवऱ्याची वाट बघत होती. पण इकडे अजित आरतीला सोडून तिच्याकडे जायला तयार नव्हता. खूप कोर्ट कचेरी करून त्यांचा शेवटी तलाक झाला आणि मग आरती आणि अजितनं लग्न करून दोघं पण आज सुखी संसार जगत आहे. एक हसतखेळत कुटुंब त्यांचं आहे. एक मुलगा एक मुलगी पण झालेत त्यांना. त्यांची प्रगती तर आरती त्याच्या जीवनात आल्यावरच अजून झपाट्याने वाढली होती. त्यानं ते रोहितचं घर पण सोडून दिलं आणि आपल्यासाठी पहिल्याही घरापेक्षा मोठं घर खरेदी केलं आणि तिथेच आनंदाने ते राहू लागले. इकडे मात्र कविता पूर्णच एकटी पडली होती त्या घरात. माहेरी राहून पण तिला समजलं होतं की नवरा आयुष्यात किती महत्त्वाचा असतो ते, म्हणून ती माहेरी न राहता आता तिच्या त्या घरी परतली होती, जिथं फक्त तिच्या भांडणाचा आवाज आजही गुंजत होता. आयुष्यात किती मोठी चुकी आपण केली आहे आज, त्याचमुळे आपण एकटं पडलो आहोत हे तिला जाणवत होतं. पण वेळ आणि काळ कुणासाठीही थांबत नसतो. कविता आजही आपल्या अजितची वाट बघत तासनतास दरवाजात उभी असते, पण आता तो तिच्याकडे कधीच येणार नाही. जर हीच गोष्ट आधी केली असती तर तिचं आयुष्य खूप वेगळं असतं. हस्तखेळतं कुटुंब तिचंही बनू शकलं असतं जर तिनं नवऱ्याला समजून घेतलं असतं तर, आणि दिवसातून पूर्ण भांडण करून का होईना एक शब्द त्याच्यासोबत प्रेमाने बोलली असती तर. शेवटी आयुष्य आहे चालायचंच. कर्म परतून आपल्याकडेच येत असतं हे या कथेतून समजतं. या गोष्टीचं तात्पर्य नवरा बायकोने एकामेकांना समजून घेतलं पाहिजे.
मानसिक तसेच शारीरिक गरजाही एकमेकांच्या पूर्ण केल्या पाहिजे. प्रयत्न फक्त एकट्याने करून चालत नसतात. दोघांनीही प्रयत्न केले की संसार सुखाचा होतो. आणि हो, जर कवितासारखे तुम्ही पण वागत असाल तर काळजी घ्या आत्ताच. आपले नाते सांभाळा. तुम्हाला काय वाटतं, कोण चुकलं आहे? तुमचंही मत मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी. धन्यवाद.